हॅलो. हॅलो. कोण शुभांगी ताई बोलतायत का? हो हो, शुभांगी ताईच बोलते. हा. ताई, मी तुमचे व्हिडिओ बघतो फेसबुकवर, इंस्टाग्रामवर वगैरे. हो हो, तुम्ही ड्रायव्हर बांधवांसाठी नेहमी सपोर्ट करत असता आमच्या ड्रायव्हर बांधवांचा. तर आता जो सरकारने नियम आता जो काढलाय त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? कसं तुम्ही सपोर्ट करणार आता ड्रायव्हर बांधवांना? असं आहे दादा की आम्ही पहिल्यापासून ड्रायव्हर बांधवांना सपोर्ट करते. हा. आणि सरकारने जो नियम काढलाय तो तर चुकीचाच आहे. हा. पण हा नियम आता आपल्या हातात आहे, सरकारला कसा मागं घ्यायला लावायचा. आणि ह्यो नियम आहे ना आपण मागं घ्यायला लावायचा, कारण आपल्या ज्या गाड्या आहेत त्या जागच्या जागेवर थांबवायच्या. सरकारला तर कळू द्या ना, ड्रायव्हर हा किती महत्वाचा व्यक्ती. ड्रायव्हर नसल तर काहीच नसल हे सरकारला पण कळू द्या. बरोबर, एकता असली पाहिजे. हा. आणि मला असं म्हणायचंय की आपल्या इथं बरीचशी लोक आहेत की 90% गाड्या सुरू आहेत. हो हो, मी आज पण बघितल्या. मी आज येत होतो ना मुंबईला बीकेसीला, तर गाड्या चालू होत्या. तर त्यांना काय आता तुम्ही सांगाल, जे लोक हे करत नाहीत जास्त, तर त्यांनी पण मदत करायला पाहिजे. सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजेत, लढा द्यायला पाहिजेत. तेच ड्रायव्हर भावांना एवढीच माझी अशी विनंती आहे दादा, की काय होतं, इतर वेळी नका तुम्ही एकत्र येऊ. ज्यावेळेस सरकार नियम काढतो तो नियमला तर तुम्ही एकत्र या. नियम चुकीचा तुम्ही विचार करा, तो नियम चुकीचा आहे का बरोबर आहे. आज प्रत्येक लहान मुलींना कळतोय तो नियम चुकीचा आहे. मग आज या ड्रायव्हर भावाला का कळत नाही? ड्रायव्हर भाव काय एकत्र येत नाही. आणि राहिला विषय हा नियमचा, सरकार जर नवीन वर्षी नियम काढेल, जर नवीन वर्षी सरकार वेगवेगळे आपल्या ड्रायव्हर भावांवर कायदा हे करेल, त्याच नियमला आपण एका नियमला असं कानाडोळा केला तर सारे नियम कानाडोळा केल्यासारखेच होते. सरकारला वाटतं की जाऊ द्या, ड्रायव्हर भाव काही करू शकत नाहीत, काही नाही, असं सरकारचं मत आहे. आता मध्यमवर्गीय घरातील जर आता सर्व जेवढे बी काही ड्रायव्हर आहेत, माझ्या हेतून आता ते सगळे मिडल क्लास, जे मध्यमवर्गीय जो कामगार वर्ग आहे त्याच घरातून आहेत. तर ऍक्सिडेंट झाल्यावर ते 7 लाख रुपये त्यांनी आणायचे कुठून? आणि त्यांच्याकडे जर 7 लाख असतील तर ते दुसरा उद्योग व्यवसाय करतील ना. सरकारला एवढं तरी कळायला पाहिजे. सरकार तो विचार करत नाही ना. सगळीकडे ड्रायव्हर लोकांचीच पिळवणूक होते, त्याला मारहाण होते, कधी कधी तर मृत्युमुखी पण पडलेले आहेत ड्रायव्हर. एवढं त्यांना बेदम मारतात लोक, आणि आजूबाजूने अक्षरशः लोक बघतात, तेही काही बोलत नाही. त्याच्यावर काहीतरी नियम काढायला पाहिजेत ना सरकारने. सरकारला ते नियम बोलायचेत ना. आपल्या सरकारला भरपूर अटी आहेत. सरकार आता पब्लिक मारते, सरकार पोलिसांना बोलवलं तर पोलीस काय करतो? ड्रायव्हरला पैसा मागतो बदल्यामध्ये हे करायला. सगळ्या गोष्टी तुम्ही ड्रायव्हर कोण जर पैसा घेत असेल तर तुम्हीच गाड्या चालवायच्या ना, ड्रायव्हर ठेवायचा नाही. ड्रायव्हरला कोणी सहकार्य करत नाही. जिथे तिथे ते पब्लिकहून मारहाण झाली तर तिथून तो बिचारा कसा तरी पळाला तर ते कुठेच त्याला हे होत नाही. त्याचं म्हणजे इकडे एक तर त्याचं ना जेवायची त्याला वेळ आहे बिचारायला, ना त्याला झोप आहे. एवढं करूनही त्याच्यावरच अत्याचार होतात ड्रायव्हरवर. त्याच्यासाठीच आपल्याला दादा आवाज उठवायचा आहे, त्याच्यासाठीच आपल्याला एकत्र यायचंय. जर आता नाही तर कधीच नाही. हे ड्रायव्हर भावांना कळलं पाहिजे. मी कित्येक आता मेन गोष्ट, एक गोष्ट मला चांगली वाटली की डिझेल पेट्रोल CNG वाल्यांनी आहे ना गाड्या हाय त्या ठिकाणी थांबवले. आता डिझेल पेट्रोल नसल्यामुळे ह्यांच्या पण गाड्या चालू शकत नाही. तेव्हा तर कळलं ना की ड्रायव्हर किती महत्वाचा आहे. बरोबर बरोबर. हा, मग त्यांना कळायला पाहिजे. सरकारला हा विचार का येत नाही की ऍक्सिडेंट होतो त्यावेळेस कारण काय आहे? दारू. मेन पॉईंट काय आहे? दारू. सरकारला कळलं पाहिजे ना, मेन दारू बंद केली पाहिजे. दारू नाही प्याला, आता सरकारने बंद जर केली, दारू जर नाही प्याला ड्रायव्हर तर ऍक्सिडेंट होत नाही. बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट राहिली प्रश्न पब्लिकचा. पब्लिकनी ज्यावेळेस हानमार करतो त्यावेळेस आपण काय करतो? पळायचा प्रयत्न करतो. नाही पळलं तर आपण आपलं आयुष्यच संपून टाकतो. कारण का पब्लिक इतकी मारते की डायरेक्ट आपण मृत्यूच्या दारात जातो.
हो 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 ताई, कोणी पण जीवच वाचवायचं बघेल ना. बघतं ना, 100% बघतं दादा, 100% तुम्ही तुमच्या आपल्याला. स्वतःच्या जीवावरून विचार करा. जर बघा आता तर लेडीज पण गाड्या चालवतात, हो चालवतात ना. बरोबर आहे ना. हो. तर आता जर तुमच्याकडून जर कुठे ऍक्सिडेंट झाला आणि तुम्हाला जर तिकडे लोकांनी जर मारलं, कुठं डोक्याला मार लागला, काही झालं, तर तुमचं कोण त्या जीवाचा वालीदार कोण आहे, म्हणून तुम्ही तिथून धाव काढता आणि पोलीस स्टेशनला जाऊन सरेंडर होता की बाबा असं ना असं झालेलं आहे, तर मला मी तिथून सिलेंडर तुमच्याकडे करते. तर ते जे लोक मारतात ना, त्यांनी ड्रायव्हरला मारू नये, त्याच्यासाठी एक कडक सक्तीचा कायदा आणायला पाहिजेत की सरकार तो विचार करत नाही ना. सकाळी देवाला तो अगरबत्ती वगैरे गाडीची पूजा वगैरे करून निघतो, त्याची रोजी रोटी त्याचा परपंच याच्यावर चालत आहे. आणि आता 2 संकट एवढे मोठे निघून गेलेत, काही बांधवांच्या गाड्या फायनान्स वाल्यांनी ओढून नेल्यात. आता ते नोकरी करतायत, तर नोकरीमध्ये जर तुम्ही जर त्याला असं जर हे लावाल, एवढा भूदंड लावाल, 7 लाख रुपये, त्यानं जर 7 लाख रुपये जर भरणं झाले असते तर छोटा मोठा व्यवसाय का नाही करणार तो? आपल्या शेतीमध्ये काहीतरी चांगलं उत्पन्न काढेल. बरोबर ना. सरकारने याच्याकडे थोडस तुम्ही हे करा ताई, चांगल्यापैकी जरा सपोर्ट करा. 100% दादा, मी आजपर्यंत सरकार पण नाही पण बाकीच्या पब्लिकला पण विरोध करत आलेली आहे. मी ड्रायव्हर भावांच्या हिताचाच विचार करत आलेली आहे. आणि दुसरी गोष्ट, आमचा संघर्ष ड्रायव्हर ग्रुप ह्याची महिला जिल्हा अध्यक्ष हे मला पद पण दिलेलं आहे. काहीतरी माझं असं म्हणून तर मला हे पद दिलेलं आहे. संघर्ष ग्रुप मध्ये आहे मी पण. मग आमचा वसईचा जो ग्रुप आहे ना, मी वसईला राहतो पालघर जिल्ह्यामध्ये, तर तिकडे पण आहे आमचा ग्रुप. आणि ते नेहमी तुमचे व्हिडिओ वगैरे बघतो मी, तर नेहमी तुम्ही सख्या बहिणी परमान सगळ्या ड्रायव्हर भावांची पाठराखण करता. म्हणजे तुम्हाला याची जाणीव आहे की ड्रायव्हर, मला तर असं वाटतं की तुमच्या घरामध्ये पण कोणीतरी ड्रायव्हर असेल. 100%. कारण का स्वतः दादा माझे मिस्टर ड्रायव्हर आहे आणि स्वतः मी बेंगलोर, गुजरात या साईडला जाऊन येते. मी आता मध्ये आहे ना औरंगाबादला खाली करायला गेलतो आम्ही. तिथं आता काही असे आहेत, आपण 50 लाखावाले गाडी मालक असून सकट सेक्युरिटीला साहेब करावं लागतं. त्या गोष्टीचा मला कमीपणा वाटत नाही, पण साहेब जरी करून तो जर ड्रायव्हरची समोर लायकी जर काढत असेल तर त्या सेक्युरिटीला अधिकार, आपल्याला त्या सेक्युरिटीचा अधिकार नाही की आपण त्याला साहेब बना. नाही, तुमचे व्हिडिओ वगैरे मी बघतो ना नेहमी, तर तुमची जे हे आहे ना भावना मला ओळखू आल्या. मी म्हटलं या ताई, म्हणजे तुम्ही जी साडी वगैरे घालता आणि तुम्ही काही बांधवांचं म्हणजे ट्रान्सपोर्टचं जाहिरातही करता फ्री मध्ये, तर ते मला कुठेतरी माहित पडली की तुम्हाला या गोष्टीची जाणीव झालेली आहे. कदाचित तुमच्या घरामध्ये कोणीतरी, तुमच्या घरातील सदस्य कोणीतरी ड्रायव्हर असावा, तेव्हा करेक्ट त्या भावना तुमच्यामध्ये भिनल्यात, म्हणून तुम्ही सपोर्ट करताय. नाही तर तुमच्या एवढी महिला मी आतापर्यंत बघितली नाही, एवढी ड्रायव्हर लोकांना सपोर्ट करेल. आणि वेळ काढून सगळं नेहमी तुमचे व्हिडिओ बघतो ना मी, तर तुम्ही चांगल्यापैकी सपोर्ट करता आणि असाच सपोर्ट राहू द्या ताई. आणि जे आमचे ड्रायव्हर बांधव आहेत त्यांना पण तुम्ही जनजागृत करा. सगळ्यांना मेसेज असा द्या की भावांनो, एकी ठेवा, आपल्याला एक राऊंड लढायचं आहे, नाहीतर हे नवीन नियम येत राहतील, तुमचा अर्धा राहिलेला जीव ते पण घेतील. कारण की ताई, कोरोनामध्ये आणि याच्यामध्ये तर किती ड्रायव्हर लोकांना, माझ्या स्वतःच्या मुलांच्या फी मला भरणं नाही झालं, एवढे संकट आले होते. काय बोलणार, घरात बसून आम्हाला जे 2 पैसे होते सेव्हिंगचे ते खर्च झाले, नंतर किती प्रॉब्लेम पण आले. आता आहे ना या घडीला असं चालू आहे की दादा, की हप्ता भरणं पण होत नाही गाडी मालकांकडून. माल असून त्याला भाडे बघा ना काय येत चालू. हो, आणि त्यातून हे ऑनलाईन मध्ये नवीन कंपन्या आल्यात ताई, नवीन कंपन्या आल्यात. त्यात त्यांना पोलिसांचा त्रास, रस्त्याने जाताना यांना 200 दे, त्यांना 500 दे, आणि 200 आणि 500 मध्ये पोलिस गप बसत नाहीत. 1000 द्या, 2000 द्या, नाही दिलं तर गाडी साईडला लावू, चल पोलीस स्टेशनला. हे नियम त्यांचे लागू करतात. त्यांच्या वर्दीचा पण बरेचसे जण फायदा पण घेतात. मला असं म्हणायचं आहे की सगळेजण एकत्र या आणि लढा करा. 100% सरकार मागं घेते नियम. 100% ताई, 100%. तुम्ही जरा हे करा, आमच्या अजून जे ड्रायव्हर बांधव आहेत त्यांना पण सांगा की आता 3 तारखेला आपल्याला बंदच ठेवायचे आहेत ना सर्व गाड्या. हो, 3-4 तारखेपर्यंत बंदच आहे. उद्या औरंगाबादला मोठं मोर्चा आहे, उद्या औरंगाबादला जायचंय आपल्याला.
तिथं बघू काय होतंय काय नाही, निर्णय कळन आपल्याला. आणि दादा तुम्हाला धन्यवाद एवढं छान ड्रायव्हरबद्दल बोलले, कारण का एक तुम्ही ड्रायव्हरच आहे, ती अपेक्षा मला तुम्ही चांगलं बोलणारच, असाच सपोर्ट करणार एकी या. 2003 पासून मी गाडी चालवतो हो. आणि मी पण जसं तुम्ही तुमची धडपड बघून मी पण आलोय मदतीला. माझ्या सर्व ड्रायव्हर लेडीज पण आहेत आई. आता आमच्या बरेचसे तिथे ना झालेत लेडीज ना, बरेचसे चालवतात, पण त्या भरपूर महिला पण रिक्षा चालवतात आणि पुरुष पण आहेत. सगळ्यांना म्हणजे मी पण आता ते सपोर्ट करण्यासाठी मी पण मैदानामध्ये उतरणार आहेत. कारण की मी ठरवलंय, तुम्ही महिला असून एवढं सपोर्ट करू शकता, तुम्ही एवढे व्हिडिओ बनवता हे करता, तर मग मी का नाही करणार. कारण की मी तर 2003 पासून त्याच्यामध्ये त्याच लाईन मध्ये आहे. किती त्रास होतो लोडिंग गाड्यावाल्यांना, ऑटोवाले आहेत त्यांना पण एकदम हे समजतात लोक, तुच्छ समजतात, हे आगेले असं बोलतात. अरे तू बघ ना, लेडीज बसली, तिला अशा प्रकारे बोलतं का कोणी? नाही दादा, आता हे काय चालू आहे, मला काय म्हणायचंय, आपल्या इकडं पण आता मी हा मुद्दा कसा काय घेतला, मी काल पण एक व्हिडिओ सोडलाय, 90% गाड्या चालू आहे आपल्या इकडं. दिल्ली ह्या साईडला गाड्या पूर्ण बंद आहेत. हाय तिथं ठिकाणी ड्रायव्हर लोकांनी गाड्या लावलेल्या आहेत, रस्ता पूर्ण बंद करून टाकलेला आहे. आपल्या इकडल्या लोकांना फरक का पडत नाही, हे गोष्ट आहे ना. आपल्या लोकांना ती गरज नाहीये का? जास्त करून आपल्या इकडं ऍक्सिडेंट होतात का, तर आपल्या इकडं भरपूर इतके आहेत की आपल्या लोकांना आहे ना गाडी चालवायचं हेच नाही, डायरेक्ट ठोकून टाकतात समोरच्याला. नाही, आणि त्या दिवशी मी ताई न्यूज मध्ये बघितलं, आपल्या महाराष्ट्रामध्ये ना 21% प्रमाण ऍक्सिडेंटचं वाढलंय. तर याच्यामध्ये काही प्रमाणात लोक आहे ना ते दारू पिलेले पण असणार, असा माझा संशय आहे. तुम्ही आहे ना बाजू घेता ड्रायव्हर लोकांची, पण त्यांना पण कुठेतरी तुम्ही रोक लावा की तुम्ही दारू पिऊन गाडी चालवू नका. तसं जर काही तुमचं प्रकरण असेल तर मी तुम्हाला बिलकुल सपोर्ट करू शकत नाही. नाही ऐका दादा, असं मला म्हणायचंय, माझ्या सांगण्याहून तर कोण दारू बंदी करणार नाही. आता प्रत्येक जणाला संसार आहे, सगळे फॅमिली आहे, पण प्रत्येक फॅमिलीचं नाही ऐकू शकत, तर माझं कोण ऐकणार आहे, असा विषय आहे ना. त्यामुळे आहे ना, ज्या त्या ड्रायव्हरने आत्ता तरी सुधारावं असं माझी विनंती आहे सगळ्या ड्रायव्हरांना. जर याच्यावरून तुम्हाला जर वाटत असेल की मी कुठं चुकले या बोलण्यामध्ये, नाही ताई, कसं आहे माहितीये का, प्रत्येक जणाचा जो समजावण्याचा जो हे असतो ना तो वेगळा असतो. ताई, तुम्ही जर एक मेसेज ड्रायव्हर लोकांना जर सांगितला ना की बाबा आपली एकी ठेवा, तुम्ही जर व्यसन करत असाल तर व्यसन करू नका, तुम्हाला जर कधी दारू प्यायची असेल तर तुम्ही गाडीवरून सुट्टी झाल्यानंतर ठीक आहे, पण किमान गाडीवर कधी हे काम असं करू नका ज्यामुळे आपला ड्रायव्हर भाऊ बदनाम होईल, आपली संघटना कुठेतरी बदनाम होईल. असं तुम्ही वागू नका, एकी ठेवा. सगळ्यांनी जर एल्गार पुकारला तर सगळे त्याच्यामध्ये सगळ्यांनी गाड्या उभ्या करा. हे एवढं तुम्ही त्यांना सांगितलं ना तर काही फरक पडतो. ठीक आहे. बघा, पूर्ण नाही ऐकले तर आपले 60% ऐकले, नेहमी तरी लोकांना तुम्ही याच्या माध्यमातून तुम्ही हे करू शकता, कारण की तुमचे नेहमी व्हिडिओ येत राहतात. तर थोडस सहकार्य ठेवा, नेहमी ठेवत आलात तसं. आणि आता जास्त संकट ओढवलेलं आहे, या गव्हर्नमेंटने जे नियम काढलाय तिथे तुम्ही तुमची खरी ताकद दाखवा आणि आम्हाला सपोर्ट करा, एवढी मी तुम्हाला ड्रायव्हर बांधवांच्या वतीने हात जोडून विनंती करतो ताई. 100% दादा, 100% ड्रायव्हर भावांसाठी कधी पण निम्या रात्री कधी फोन करू द्या. माझ्या प्रत्येक व्हिडिओ खाली नंबर असतो, असा नाही व्हिडिओ बनवण्यासाठीच मी नंबर टाकलेला आहे. प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम आला तर कधीही मला फोन करा, तुमच्यासाठी तिथं हजर राहीन मी. आणि एवढा वेळ दिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद. ठीक आहे, चला ताई, तुम्ही वेळ दिला ती महत्वाची गोष्ट होती, कारण की कुठलीही महिला एवढं फोनवर बोलत नाही, त्यांच्या मागे कामं असतात. ते बोलतात पोरांना शाळेत सोडायचंय, असं आहे तसं आहे. तुम्ही वेळ दिला, वेळ काढून ड्रायव्हर भावांना तुम्ही सपोर्टही करता, असाच सपोर्ट तुमचा जारी राहू द्या. आणि यावेळेस तुमचा जास्त सपोर्ट लागेल, जे आता जे संकट आलेलं आहे त्याच्यावर जरा लक्ष ठेवा ताई. न्यूज बघा, हे बघा मोबाईल वगैरे, आणि थोडस सगळ्यांना एकत्रित आणा आणि एवढं आमच्यावरलं ते संकट निस्तारण त्या पद्धतीने तुम्ही आता आम्हाला सपोर्ट चालू ठेवा तुमचा असा. हो, थँक्यू. मागे तर तुम्ही नेहमी सपोर्ट करतच आहात, त्याच्याबद्दल तर काही शंकाच नाही. तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून पण आम्हाला कळतंय की नाही
ही ताई खरंच नेहमी ड्रायव्हर लोकांना सपोर्ट करते. म्हणजे अशी इच्छा मी माझ्या मनामध्ये ठेवतो. तुमच्याकडून सपोर्टची अपेक्षा मी नेहमी ठेवणार. तुमच्या बोलण्यावर पण असं निष्पन्न होतंय की तुम्ही आम्हाला, आमची ताई आहे खंबीर. हो जिथे आमच्या अन्याय होईल तिथे आम्ही फोन करू, समोरच्या व्यक्तीला बोल आमच्या ताई आहेत बाबा, बोल त्यांच्याशी. 100% दादा, कधी पण तुम्ही ते मॅटर तुम्ही फोनवर पण सॉल्व्ह करू शकता. जिथे तुमचे बांधव चुकीचे नाहीत, जिथे त्यांना जर काहीतरी हे होत असेल, कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न होत असेल, तर तुम्ही त्यांना सांगू शकता की मी महिला ड्रायव्हर युनियनची मी महिला जिल्हा अध्यक्ष आहे आणि ते आमचे मी नेहमी त्यांना ओळखते. त्यांना तुम्ही तसे व्यक्ती नाहीत ते, त्यांना तुम्ही 100% दादा. हा, तर फरक पडतो ताई. लेडीज लोकांची लोक रिस्पेक्ट करतात. हो कारण की बघा, एक पुरुषावर थोडस आमच्या ड्रायव्हर लोक थोडस हे आहे. पण तुम्ही बोलले ना, नाही आमच्या ते संघटनेतील सदस्य आहेत, आम्ही त्यांना ओळखतो, तुम्ही असं काय बोलता, ते असं नाही वागू शकत. त्यांना तुम्ही तिथून सोडा प्लीज. नाहीतर मग मला हे पुढे ऍक्शन घ्यावं लागेल तुमच्या याच्याबद्दल. कारण की ते नेहमी आमच्या कार्यक्रमाला हजर राहतात, ते येतात, त्यांचे आम्हाला माहिती आहे, त्यांचं काम माहिती आहे. आता माझे तर 20 वर्ष होत आलेत या कामामध्ये. 20 वर्षापासून मी अजून आहे ना निर्व्यसनी आहे. कुठलंही मला व्यसन नाही. तसेच राहा. तुमच्यासारखे भरपूर लोक आपल्याला जमा करायचे. जे व्यसन करते त्यांचंही व्यसन थांबायचंय. त्यामुळे ऍक्सिडेंट कमी होतील, त्यांचा परिवारही चांगला राहील, त्यांचा संसारही खूप छान चांगला होईल. ठीक आहे दादा, धन्यवाद. तुमच्या मनापासून पुन्हा एकदा आभार. आणि कधी फोन केला तर फोन उचला. हो ठीक आहे. ओके. चला बाय.